23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा नारा ज्यांनी दिला असे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक शहरात झाला। 3 मे 1939 रोजी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली। दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारतीय स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली। त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्यासहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले। ब्रिटिश सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले। त्यामुळे सरकारने त्यांची सुटका केली, परंतु ब्रिटिश सरकार सुभाषचंद्र बोस यांना युद्ध काळात मोकळे ठेवू इच्छित नव्हते। त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्याच घरात नजर कैदेत ठेवले। यापुढे काय झालं हे जाणून घेण्याआधी कल्लाकार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। नजर कैदीतून निसटण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी एक योजना बनवली। 16 जानेवारी 1941 रोजी पठाणी वेशभूषेत मोहम्मद जियाउद्दीन असे नाव धारण करून ते पोलिसांची नजर चुकून घरातून निसटले। कलकत्त्याहून दिल्ली, दिल्लीवरून पेशावर, पेशावरवरून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने ते निघाले। तिथे त्यांनी रशियात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही। त्यामुळे त्यांनी इटालियन एम्बसी मार्फत जर्मनीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले। इटालियन एम्बसीने त्यांच्यासाठी नवीन पासपोर्ट बनवला। त्यानुसार ऑरलँडो मझ्युटा ही नवी ओळख धारण करून सुभाषचंद्र बोस काबूलहून रेल्वे प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले। जर्मनीत त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संघटना आणि आझाद हिंद रेडिओ या दोन्हींची स्थापना केली। याच दरम्यान सुभाषचंद्र बोस यांना नेताजी या नावाने ओळखले जाऊ लागले। अखेर 29 मार्च 1942 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस हे जर्मनीतील सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर यांना भेटले। हिटलर यांना भारताविषयी फारसा रस नव्हता, त्यामुळे त्यांनी नेताजी यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्याचे स्पष्ट वचन दिले नाही। शेवटी नेताजींना कळाले की हिटलर आणि जर्मनी यांच्याकडून फारसे काही मिळण्यासारखे नाही। त्यामुळे ते 8 मार्च 1943 रोजी जर्मनीतील किल बंदरात अदीब हसन सफरानी या साथीदारासह जर्मन पाणबुडीत बसून पूर्व आशियाच्या दिशेने निघाले। त्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादगास्करचा किनारा गाठला। तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जपानी पाणबुडी गाठली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोणत्याही दोन देशातल्या नौसेनांच्या पाणबुड्यांमार्फत झालेली नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल। ही जपानी पाणबुडी त्यांना इंडोनेशियातील पादांग या बंदरात घेऊन आली। तिथून त्यांनी हवाई मार्गाने जपानमधील टोकियोमध्ये जाऊन जपानी पंतप्रधानांची भेट घेतली। नेताजींनी भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याचा प्लॅन त्यांना सांगितला। इंडिया and Japan have in the past been bound by deep cultural ties which are about 20 centuries old. In recent times, these cultural relations have been interrupted because of the British domination of India. It is, however, certain that when India is free, these relations will be revived and will be destiny. In this connection, I should add that the statements made by Premier General Tojo on India since March 1942 and repeated by him before the Imperial Diet on the 16th June 1943 have made a profound impression on India and have greatly helped the Indian independent movement. आणि नेताजींच्या या प्लॅनला जपानी सरकारने पाठिंबा दिला। 6 जुलै 1944 रोजी आपले आझाद हिंद रेडिओवरचे भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले। या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला। नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले आणि गांधीजींनी नेताजींचा उल्लेख प्रिन्स ऑफ द पेट्रियट म्हणजेच देशभक्त राजकुमार असा केला। बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाए